नमस्कार मंडळी, वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये कुठलाही सामना असू दे, मग तो कबड्डीचा असू दे, हॉकीचा असू दे, नाहीतर क्रिकेटचा असू दे, एक युद्धजन्य स्थिती होते त्या स्टेडियमवर आणि दोन्ही देशांमध्ये. जो हरतो त्या देशामध्ये प्रचंड दुःख असतं आणि जो जिंकतो तिथं दिवाळी सुरू असते. तर असा एक सामना नुकताच न्यूयॉर्कमध्ये झाला T20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर. आणि झाली काय गंमत, तो सामना भारतानं जिंकला, पण जास्त आनंद पाकिस्तानला झाला. तर तो आनंद का झाला याची सांगड राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीनं जे काही निवडणुकीनंतर केलं त्याच्याशी घातली आहे. म्हणजे दोन्हीत साम्य बघा की भारताच्या कर्णधारानं सामना सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही 200 पार करू, आणि इकडं मोदींनी सांगितलं होतं आम्ही 400 पार करू. त्यांना 200 पार करता आलं नाही म्हणून पाकिस्तानला आनंद, आणि ह्यांना 400 पार करता आलं नाही म्हणून राहुल गांधीला आनंद. आता कसं आहे, दोन्ही ठिकाणी हारलेत बरं का, पण एक ज्याला खुमखुमी म्हणतो ती त्यांनी दाखवली. आता दुसरी गोष्ट, ज्या वेळेला इकडे नरेंद्र मोदी शपथ घेत होते त्याच वेळेला तिकडं सामना सुरू होता, आणि त्या दोन्हीची आपण हे म्हणूया, दोन्हीचा बदला घेण्यासाठी काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्यात 10 हिंदू ठार झाले. हा योगायोग होता का ठरवून केलेला हल्ला होता का आणि काय होतं हे तपासात निष्पन्न होईल, पण हे झालेलं आहे. दुसरा एक मुद्दा, मोदी 14 साली सत्तेवर आले. तत्पूर्वी पाकिस्तानचं जे मुखपत्र आहे द डॉन, म्हणजे DON नव्हे DAWN, डॉन म्हणजे पहाट, तर त्या वृत्तपत्रामध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख द ड्रेडेड हिंदू टेररिस्ट असा व्हायचा, म्हणजे जहाल हिंदू दहशतवादी. त्याला आता 10 वर्षामध्ये या चपराक बसलेले आहे. तो उल्लेख आता चांगल्या आदराने करतात, मिस्टर नरेंद्र मोदी असा तो उल्लेख होतो. तर ही आजच्या वात्रटिकेची पार्श्वभूमी. आता आजची वात्रटिका. आजच्या माझ्या वात्रटिकेचं शीर्षक आहे, पाकड्यांचा काय दोष, इंडीनं केला जल्लोष. पाकड्यांचा काय दोष, इंडीनं केला जल्लोष. ऐका तर, वर्ल्ड कपची अमेरिकेतली मॅच भारतानं जिंकली. वर्ल्ड कपची अमेरिकेतली मॅच भारतानं जिंकली. पाकड्यांचा जल्लोष, पण इंडीची माशी शिंकली. पराभवात लपलेलं आनंदाचं गूढ समजलंच नाही. आघाडीवालेही चक्रावले, कारण उमजलंच नाही. भारताने म्हणे सहज 200 पारचा नारा दिला होता. 2020मध्ये हा आकडा डोईजड गेला होता. पाकड्यांना अफाट आनंद 119मध्ये गुंडाळलं. रोहितला बॉलर सापडेना, साऱ्या मैदानावर ढुंडाळलं. आम्ही हरलो तरी त्यांना कुठं 200 पार होऊ दिलं. आनंद कशाचा, ते 200 पार झाले नाहीत आणि ते 400 पार झाले नाहीत. आम्ही हरलो तरी त्यांना कुठं 200 पार होऊ दिलं. इंडी आनंदित होती, 400 पार कुठं जाऊ दिलं. मोदी भारताची जिरवली, मनसोक्त आनंद साजरा. या मंडळींनी तिकडं मोदी आणि इकडं भारताची जिरवली, मनसोक्त आनंद साजरा. नाक कापलं गेलं तरी शिल्लक भोकांना मुजरा. तर मंडळी, ही होती आजची माझी छोटीशी वात्रटिका. सर्वात प्रथम आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. चला, मनापासून धन्यवाद.